जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तिमंत प्रतीक होते. वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व 599 मध्ये त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला होते. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्याचे पूर्वीचे नाव वैशाली होते. त्यांचे बालपण राजेशाही थाटात गेले. 8 वर्षाचे असताना त्यांचे शिक्षण व शस्त्रविद्येचे ज्ञान घेण्यासाठी शाळेत पाठविण्यात आले. महावीरांचे कुटुंबीय जैनांचे 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते. भगवान महावीर 28 वर्षांचे असताना त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी श्रामणी दीक्षा घेतली. त्यानंतर बहुतांश वेळ ते ध्यानात मग्न असत. काही दिवसांनी त्यांनी पूर्ण आत्मज्ञान प्राप्त केले. त्यांनी 12 वर्षांपर्यंत मौन पाळले होते. हठयोगाप्रमाणे त्यांनी शरीराला खूप कष्ट दिले. शेवटी त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जनकल्याणासाठी उपदेश देण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अर्धमागधी भाषेचा आधार घेतला. त्यामुळेच त्यांनी जैन धर्माच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या बाबींमध्ये ब्रह्मचर्याचाही समावेश केला. त्याग, संयम, प्रेम, करुणा, शील व सदाचार हे त्यांच्या वचनाचे सार होते. त्यांनी चतुर्विध संघाची स्थापना करून समता हेच जीवनाचे लक्ष्य असल्याचे सांगितले. देशात ठिकठिकाणी फिरून महावीरांनी पवित्र संदेशाचा प्रसार केला. इसवी सन पूर्व 527 मध्ये बिहार येथील पावापुरी येथे वयाच्या 72व्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले. तो दिवस होता कार्तिक कृष्ण अमावस्येचा. भगवान महावीरांच्या निर्वाणा दिवशी घराघरात दिवे लावले जातात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.